हॅलो गाईज, तर मी आता वसई स्टेशनला. आम्ही सगळे निघालोय हरिद्वारला. येस, एक जी असते ना ड्रीम ट्रिप, ती फायनली आमची होते. आमचे सगळे फ्रेंड्स येत आहेत. आम्ही आता 4-5 जण भेटलोय. अर्धी जण बँड्रावरून ऑलरेडी चढलेली आहे ट्रेनमध्ये. ट्रेन आता 10-15 मिनिटात येईल. खूप मजा करायची आहे. सगळं काही मी तुम्हाला सांगेन, दाखवेन. स्टे ट्यून. बाय. गुड मॉर्निंग. आणि आम्ही हरिद्वारला पोहोचलेलो आहोत. सकाळचे 9:30 वाजलेत. आमची ट्रेन थोडी 1 तासभर लेट झाली आहे, पण आमचा प्रवास खूप छान मजेशीर असा झाला. मी ट्रेन मध्ये जास्त काही शूट नाही केलं, कारण जमत नव्हतं. सगळे मजा मस्ती करत होते तेव्हा. पण आता आम्ही फायनली सगळे पोहोचलोय आणि आता आमची ट्रिपला सुरुवात होते. आजचा दिवस आमचा पूर्ण हरिद्वारला असणार आहे. उद्या सकाळी आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशन कडे वळणार आहोत. सो येस, चलो बाय. चला चला सगळे या. फोटो काढायचा. कोणाला तरी सांगा फोटो. काय झालं साहेब? काय झालं? काय पण सांग. आम्ही आजूला सांगितलं जा म्हणून. नाही, मी तुला सांगते. अजू सांगत होता तिकडे चेक करूया. हा बोलला नाही इथेच होती. बोलला मंदबाई येते. तर मित्रांनो, आता आम्ही हरिद्वार स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. तुम्ही मागे बघू शकता, इथे हरिद्वार स्टेशन आहे. स्टेशनच्या बाहेर आल्याच इथे अशा काही आपल्या शिवजींची प्रतिकृती आहे. आणि इथून आता आमचं हॉटेल एक 10 मिनिटावर आहे. तर इथे तुम्हाला ई-रिक्षा, टमटम, त्याचप्रमाणे कार्ससुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला जिथे कुठे जायचं असेल तर आम्ही टमटम प्रेफर करतो. थोडी तुम्हाला बार्गेनिंग करावी लागते. बेसिकली आता आम्हाला जे होते त्यांनी सांगितलं आमचं 10 मिनिटावर आहे, लगेच आम्ही पोहोचू. पण त्यांनी आम्हाला 300 रुपये सांगितले. तर थोडं बार्गेन करून आता आमचं 200 रुपयेवर आलेलं आहे. आणि आम्ही आता म्हणजे 5-5 जण एका टमटममधनं असे जाऊ. अजूनही केओस चालू आहे थोडा आमच्यासाठी. 400 टोटल. काय झालं सॅम? सांग. कसं बार्गेन केलं सांग. 300 बोलला, 200 म्हटलंय मी त्याला. ते ऍक्च्युअली 200 आहे, ते आपल्याला. ओके, डन. नाही सर, इथे आमची ऑटो आता निघालेली आहे. आणि आम्ही एका ऑटो मध्ये हे असे 5 जण बसलेलो आहोत. आणि आमची बाकीची पब्लिक त्या दुसऱ्या ऑटो मध्ये आहे. तो बेसिकली आम्ही 2 ऑटो केल्या 200 रुपयाच्या. 400 रुपयामध्ये आम्ही आता आमच्या हॉटेलवर पोहोचलो. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. आम्ही आता चेक इन करतोय. हरिद्वारमध्ये आम्ही आजचा दिवस असणार आहोत. इथे हा वेटिंग एरिया आहे. दुसऱ्याच माळ्यावर जायचं आहे. आणि हे सगळे लोकल लिफ्ट वगैरे करतात. म्हातारी झालीच सगळी. आपण फिट आहोत, आपण स्टेप्स चढून जाऊ शकतो.
मी पुढे आले कारण मला तुम्हाला आमचे रूम्स दाखवायचे आहे. सो हिअर वी गो. हा आहे आमचा फर्स्ट रूम. आमचा फर्स्ट रूम आहे. म्हातारे लोक लिफ्टने आलेले आहेत. मी चालत आलेलो आहे. आणि हा आमचा दुसरा रूम आहे. याला एक असा व्ह्यू असणार आहे. सो दिस इज इट. आजचा दिवस आम्ही हरिद्वारला असणार आहोत. आता फ्रेश होतो, खातो पितो. तर आता आपण 12 आपण 1ला निघतो आहे शंकराच्या मंदिरात. तिथून त्याच्या मागे शीतलामातेचं देऊळ आहे जिथे सीतामाताचं ते जन्म झाला होता. आणि मग नंतर तिथून आपण जाणार लोकल मार्केटला जिथे गंगा आरती होणार आहे. तर आपण तिथे फिरूयात. तो बोलला शीतलामातेचं जे मंदिर आहे तिथे आपण लंच करू शकतो. तो 1 वाजता आपण लंचसाठी निघू. तिथे जेवूयात, थोडं फिरूयात आणि मग 5 वाजता गंगा आरतीला आपल्याला पोहोचायचं. म्हणून 1लाच निघावं लागेल. गंगा आरती लांब आहे इकडून ते लोकेशन. नाही, 30 रुपये 20 रुपये पर पर्सन. अरे आणि प्रत्येक हॉटेलचा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. तुम्ही किती चांगलं हॉटेल बुक करा पण हे लोक आम्हाला हा त्रास देणारच. गरम पाणी नाही येते. 1 तास झालाय हॉटेलमध्ये येऊन गरम पाणी नाही येते. तर मित्रांनो, तर आता आम्ही सगळे रेडी झालोय आणि तुम्ही बघू शकता सगळे किती छान छान दिसत आहेत. आणि आता आम्ही निघालोय हरिद्वार एक्सप्लोअर करण्यासाठी. काही मंदिरं करणार आहोत. त्यानंतर आम्ही एक छोटासा मित्र आलेला आहे, साहिल. जय. आमचा मित्र साहिल आमचा पाठलाग करत इथे आलेला आहे. आणि आता आम्ही काही मंदिरं फिरू आणि त्यानंतर आम्ही लंच करणार आहोत. आणि लंच नंतर आम्ही गंगा आरतीला जाणार आहोत. सो येस, आपण बघूया आता सो येस, बघूया आता आपण आपला आजचा हरिद्वारचा दिवस कसा जातोय. कसं वाटतंय? आपण आता हरिद्वार मध्ये आलेलो आहोत. लांब आलं पहिली गोष्ट ते पण यांच्या भरोसे. मी काहीच चेक नाही केलं, काहीच नाही माहिती हॉटेल कुठे आहे. ही डील पण काय झालं ते पण नाही माहिती मला. मी फक्त फिरतोय. तर सगळे फक्त फिरायच्या हिशोबाने आलेले आहेत. असं काही आमचं फिक्स नाहीये की आम्ही इथेच जाणार आहोत, हेच करणार आहोत. आम्ही आता फक्त निघालोय. आम्हाला माहिती, आम्हाला भूक लागली आहे. आम्हाला काही मंदिरं फिरायची आहेत आणि संध्याकाळी 5च्या आधी आम्हाला गंगा आरतीसाठी तिथे पोहोचायचं आहे कारण नंतर तिथे गर्दी होते. सो लेट सी आता पुढच्या गोष्टी कशा होत आहेत, काय होत आहेत, मी तुम्हाला सांगतच जाईन. स्टे ट्यून. बाय. तर आम्ही श्री दक्षेश्वर महादेव मंदिराच्या इथे आता जस्ट पोहोचलेलो आहोत. आमच्या हॉटेलपासून इथे येण्यासाठी टुकटुक होत्या. फक्त 20-20 रुपयात आम्हाला इथे सोडलंय. अगदी 10 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. आता आपण बघूया आतमध्ये शूट करायला परमिशन असेल की नाही, नो आयडिया. बट लेट सी. आमचा पब्लिक आता हा सगळा आलेला आहे. कसं वाटतंय तुला? सुंदर वाटतंय. आता म्हणजे स्पिरिच्युअल ठिकाणी आल्यानंतर अजून शांत वाटतं. थंडी फारशी नाही, 19 डिग्री आहे. पण आल्यापासूनच आमचे हात थंड पडायला लागले 19 डिग्री मध्ये. ऍक्च्युली ऊन आहे, म्हणजे दुपारची वेळ आहे, तरी आम्हा सगळ्यांना थंडी वाजते. हे बघा, मी असे ग्लव्स वगैरे सगळे स्वेटर वगैरे कॅरी केले कारण आम्हाला भीती वाटते संध्याकाळ झाल्यावर इथे काय म्हणजे होईल आमचं थंडीमध्ये. चलो. तर मी जसं तुम्हाला सांगितलं, श्री दक्षेश्वर महादेव मंदिरात आपण आलेलो आहोत आणि त्याची छोटीशी स्टोरी सांगते. तर राजा दक्ष यांची ही राजधानी होती हरिद्वारमध्ये. आणि हे जे दक्षेश्वर मंदिर आहे हे आपल्या भगवान शिवचं सासर आणि देवी सतीचं जन्मस्थान मानलं जातं. इथेच देवी सतीने यज्ञकुंडात आहुती घेतली होती आणि आपले जे महादेव आहेत ते श्री दक्षेश्वरांच्या रूपात इथे प्रकट झाले होते आणि तेव्हापासून इथे हे श्री दक्षेश्वर महादेव मंदिर आहे. सो आता चला आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. इथे ही श्री महादेवांची प्रतिकृती आहे. म्हणजे त्यांनी जेव्हा यज्ञकुंडातून सतीला आपल्या हातांनी उचलून घेतलेलं इथे दाखवलेलं आहे.
आणि हा आहे श्री दक्षेश्वर महादेव मंदिरातला परिसर. हे मंदिर आहे. हे आहे श्री दक्ष यज्ञकुंड आणि इथून आपण जर समोर जातोय ओ भाई माय गॉड, साक्षात गंगा. जसं की तुम्ही बघितलात आम्ही श्री दक्षेश्वर महादेव मंदिरात आलो आहे आणि तिथूनच आतमध्ये आल्यावर इथे साक्षात आपली गंगा वाहते आहे आणि खूप शांत वातावरण आहे इथे. अजिबात सध्या तरी लोक नाही आहेत, संध्याकाळचं मला आयडिया नाही आहे, पण सध्या तरी लोक नाही आहेत. खूप शांत वाटतंय आणि मस्त वाटतंय. मग आम्ही सगळ्यांना शोधतोय. मी तिकडे इथे गंगा वाहत होती तिथे गेली तर आता मला कोण सापडत नाही आहे. काय माहिती सगळं कुठे गेले. संजू आहे माझी, मला पण टाकून माझं तिकडे इंटरव्ह्यू घेत होते, मी तिकडे गंगा बघायला गेली. चला आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊया. आतमध्येच गेली असते. आपण दर्शन केलेलं आहे आणि आमची मंडळी हेच सगळे आम्हाला टाकून अरे नाही असं झालं. हे काय झालं? या ज्या लहान लहान गल्ल्या असतात, छोट्या छोट्या गल्ल्या असतात ना इथे बनारसला पण आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा ते असंच सगळं होतं आणि फुल नोस्टाल्जिया फील होतं मला या सगळ्यांमुळे. आता इथे प्राचीन श्री शीतला माता मंदिर आहे, जे सती माता जन्मस्थान देखील तिथेच आहे. सो आपण तिथे आलेलो आहोत. आता आपण आलेलो आहोत प्राचीन श्री शीतला माता मंदिरच्या इथे. हर हर महादेव. हर की पोरीला गंगा आरतीसाठी हलकस ठेव. परत चाललेलो आहोत.